नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसं काय मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजा शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहे, त्या विषयांची परीक्षाभिमुख तयारी आम्ही करून घेत असतो. आम्ही सुरू केलेली आहे स्टेट बोर्ड सायन्सची सीरीज, एन-सी-आर-टीची सीरीज आणि राज्यघटनेची सीरीज. आज आपण पाहणार आहे राज्यघटनेच्या सीरीजमधला महत्त्वाचा लॉलीपॉप टॉपिक. टॉपिकचं नाव आहे राज्याचा महाधिवक्ता. कंबाईन असो राज्यसेवा असो याच्यातले प्रश्न येतात म्हणजे येतात. खास करून कंबाईनच्या एक्झामला या टॉपिक वरून दरवर्षी प्रश्न विचारले जातात. मी या टॉपिक मध्ये मागच्या 4 ते 5 वर्ष जे काही महत्त्वाचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते सुद्धा दिलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटी आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. चला मग टॉपिकला सुरुवात करू. मग महाधिवक्ता घटनेमध्ये कलम 165 मध्ये याला स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे घटनेचे कलम 165 हे महाधिवक्त्यासाठी आहे. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून याची ओळख आहे. राज्य सरकारचा वकील साध्या भाषेमध्ये म्हणू शकता याला. त्याच्यानंतर राज्य कार्यकारी मंडळाचा हा एक भाग असतो. सगळ्यात महत्वाचं, याची नेमणूक राज्यपाल करत असतो. याची पात्रता जी आहे ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागती ती पात्रता याला धारण करावी लागती. घटनेमध्ये महाधिवक्त्याचा कालावधी निश्चित नाही ना त्याला पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की राज्यपालाची मर्जी आहे तोपर्यंत हे पदावर राहणार, राज्यपालाची मर्जी संपली की हे पदावरून जाणार. साहजिकच राज्यपालाच्या मर्जीने याची पद असतं. म्हणजेच काय की राज्यपाल जी नेमणूक करतो महाधिवक्त्याची ती राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करत असतो. मग याचा अर्थ काय की राज्य मंत्रिमंडळ जर गेलं तर महाधिवक्ता पद सुद्धा जातं. म्हणलं तसंच नवा भिडू नवी राज्य, नवं सरकार आलंय की त्यांचा नवीन महाधिवक्ता येत असतो. घटनेमध्ये महाधिवक्त्याचा पगार आणि भत्ते हे निश्चित सांगितलेले नाही. महाधिवक्त्याला याचाच अर्थ काय झाला की पगार नसतो, त्याला भेटतो मेहनताना किंवा रेम्युनरेशन किंवा मोबदला, जो ठरवायचा अधिकार आहे त्या राज्याच्या राज्यपालाला. आता आपल्याला पाहायची त्याची कामं. राज्यपालाने सांगितलेल्या विधिविषयक बाबीबद्दल राज्य सरकारला सल्ला द्या असं जर का राज्यपालाने सांगितलं तर या महाधिवक्त्याला, ऍडव्होकेट जनरलला, राज्य सरकारला सल्ला द्यावा लागतो. घटनेने किंवा कायद्याने काही कामं सांगितली असन ती सुद्धा याला पार पाडावी लागतात. राज्यपालाने सांगितलेली विधिविषयक कामं सुद्धा याला पार पाडावी लागतात. हा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या राज्य क्षेत्रातल्या न्यायालयात हजर राहत असतो. राज्य क्षेत्रातील न्यायालयात सुनावणीला हजर राहणं किंवा त्याला ऐकून घेतलं जाण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. आता आपण पाहतोय अधिकार. त्याला राज्य विधिमंडळामध्ये म्हणजेच काय विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कामकाजात भाग घ्यायचा अधिकार आहे, बोलायचा सुद्धा अधिकार आहे. तो एखाद्या समितीमध्ये सदस्य होऊ शकतो, तिथल्या कामकाजात भाग घेऊ शकतो. फक्त तो काय करू शकत नाही, तो राज्य विधी मंडळात मतदान करू शकत नाही. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळातल्या सदस्यांना जे काही विशेषाधिकार आहे, म्हणजे आमदारांना जे काही विशेषाधिकार आहे ते सगळे विशेषाधिकार या महाधिवक्त्याला सुद्धा असतात. महाधिवक्ता हा राज्य कॅबिनेटचा सदस्य नसतो. एकदम महत्वाचे लक्षात ठेवायचं. थोडक्यात काय तर महाधिवक्ता काय असतो? महाधिवक्ता हा राज्य सरकारचा पूर्ण वेळ वकील नाही ना, तो राज्य सरकारचा सरकारी सेवक आहे आणि ना त्याला खासगी वकिली करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर हा राज्य सरकारचा पार्ट टाइम जॉब करतो. लॉलीपॉप टॉपिक संपला फक्त 3 स्लाइड मध्ये. या व्यतिरिक्त या टॉपिक मध्ये दुसरं काहीच नाही. आता पाहिजे आपल्याला मागच्या 6 ते 7 वर्षात जे काही महत्वाचे प्रश्न आलेले ते सगळे व्यवस्थित पहा. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर 30 सेकंदामध्ये प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. हमखास सुटणार काहीच नाही. टॉपिक मध्ये फुकटचे मार्क भेटतात या टॉपिक वरचे. चला मग त्या प्रश्नांना सुरुवात करू.
आशा करतो हा छोटासा लॉलीपॉप टॉपिक आपल्याला समजला असेल आणि प्रश्न पाहून तुमचा तो कॉन्सेप्ट पक्का झाला असणार आहे. प्रयत्न फक्त तुमच्यासाठी चालू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, मोटिवेट करा राव आम्हाला, काही कमेंट करत जा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. चॅनलला विसरू नका, चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या महत्वाच्या कॉन्सेप्ट सहित. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. झटून अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा.